हल्ली फिल्म स्कूल करायचं नाही, AI टीचर आहे. द डेंजर पुढे आहे की दिवसाला लाख सिनेमे येतील, कारण त्याचं ग्रँजर तुम्ही काय हे आपलं भविष्य असेल सिनेमाचं. सिनेमाचं भविष्य खूप डार्क आहे, डार्कर आहे म्हणजे फ्युचर अर्थात. त्याचं का, म्हणजे तेच म्हणतो ना की AI इज गोइंग टू डिस्ट्रॉय. म्हणजे आपण AIचं खूप कौतुक करतो, त्यांनी फायदे पण केले पण त्याचे तोटे पण स्वीकारत. चित्रपटातील मराठी माणूस या सत्राने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. मी महेश मांजरेकर आणि ब्रिटिश नंदी या दोनही मान्यवरांना व्यासपीठावरती निमंत्रित करते या पहिल्या सत्राच्या सुरुवातीसाठी, आणि या दोघांचंही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. महेश मांजरेकर आणि ब्रिटिश नंदी अर्थात पत्रकार प्रवीण टोकेकर या दोघांनाही मी आसनस्थ होण्याची विनंती करते. आणि चित्रपटातला मराठी माणूस असा विषय आपण त्यांच्याकडे सोपवलेला आहे. ते दोघंजणं अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर हा विषय उलगडतील. महेश मांजरेकर सरांचा वेगळा परिचय इथे करून द्यायला हवा असं अजिबातच नाही आहे. उलट यावर्षीचा आपला कलाजीवन गौरव सन्मान आपण महेश मांजरेकर यांना प्रदान करतो आहोत उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्यानिमित्ताने असलेलं त्यांचं मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो आहोत. आणि वरिष्ठ पत्रकार गेली अनेक वर्ष, ब्रिटिश नंदी गेली 12 वर्ष जवळपास रोज सकाळमधनं ढिंगटांग हे नावाचं सदर जे लिहितात ते प्रवीण टोकेकर आज आपल्या समवेत महेश मांजरेकर सरांशी गप्पा मारायला आहेत. या दोघांकडेही मी पुढची सूत्र सुपूर्द करते, दोघांचंही मनापासून स्वागत करते. सत्र संपल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान आपल्या दोनही संस्थांच्या वतीने आपण करणारच आहोत. पण आत्ता आपण सगळे गप्पा ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, तर मी ब्रिटिश नंदी सरांकडे पुढची सत्र सुपूर्द करते. सगळ्यांना नमस्कार आणि मनापासून स्वागत. आज आपण गप्पांचं सत्र सुरू करतोय आणि त्याची सुरुवात महेश मांजरेकरांपासून होतीये. हाच शोध मराठी मनाचा याचं उत्तम सुरुवात आहे असं मला वाटतं. आता आपण वळूयात मला वाटतं डायरेक्ट. आता ऐका, म्हणजे 90च्या दशकापासून आपण महेश वामन मांजरेकर यांना ओळखतोय. 90च्या दशकापासून मराठी रसिकांना सतत आकर्षित करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत आश्चर्यचकित करणारं एक आघाडीचं नाव म्हणजे महेश वामन मांजरेकर. बेधडक मतं मांडणारा, अधूनमधून सतत इंग्रजी शब्द पेरत मराठीत बोलणारा, तरी अंतर्बाह्य मराठी अंगापिंडाचा हा कलावंत याच्या अंगी नाना कळा आहेत. महेश वामन मांजरेकर हे दमदार अभिनेते आहेत, आपल्याला माहितीच आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचा डौलही दाखवला आणि स्लमडॉग मिलियनरमधला भाई जावेद अय्यर साकारलाय. ही अभिनयाची रेंज आहे त्यांची, आश्चर्यचकित करणारी. मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यानं अफलातून नाटकातनं मला वाटतं सुरुवात केली व्यावसायिक. त्याला आता जवळजवळ 40हून अधिक वर्ष झालेली आहेत. 84 41 बरोबर. आजही ते शंकर जयकिशन या नाटकातून रंगभूमी गाजवतात. आवर्जून बघावा असं हे नाटक आहे. चित्रपट निर्मिती सुद्धा मला वाटतं त्यांनी 95च्या सुमारास केलेली आहे. म्हणजे त्यालाही आता बरोबर आई मला वाटतं 95 पण नाही, शूटिंग सुरू केलं 94ला. 94ला 94. त्यालाही आता 30हून अधिक वर्ष झाली आहेत. बघा, आई ते भाई असा त्यांचा कलात्मक प्रवास आहे. कारण त्यांनी भाई हा 2 भागातला एक पु ल देशपांड्यांवरचा एक महाचित्रपटही निर्माण केलेला आहे. आता हे सगळं त्यांची कारकिर्दी, उत्तम अभिनेते आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि मला वाटतं उत्तम गातातही. 3 सिनेमांमध्ये त्यांनी चक्क गाणी म्हटलेली आहेत. माझे जर का अभ्यास चुकलेला नसेल तर हो म्हटली. म्हणजे ते उत्तम गातात. आणखीन एक आयाम. तर ही कारकीर्द त्यांची सगळी चालू असताना त्यांनी एक नवीन करिअर खुलं केलं आहे, ज्याच्यामुळे आमच्यासारख्या पत्रकारांच्या पोटावरती पाय येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती म्हणजे महामुलाखतींचं. मुलाखत कशी घ्यावी याचं त्यांनी एक उदाहरण घालून दिलं. कारण त्यांनी मुलाखत एक घेतली आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदललं. असं कुठल्याही पत्रकाराच्या आयुष्यात घडलेलं नाही. पण त्यांना ते जमलं. ते कसं जमलं ते आज आपण त्यांना डायरेक्टच विचारूया. आता एक धडपड्या कलावंत, एकांकिका, नाटकं करता करता जीवासखा या चित्रपटात मला वाटतं इन्स्पेक्टर जमदाडे तुम्ही साकारलेला होतात. खूप कमी लोकांना आठवत असेल ती भूमिका. आता थँक्यू.
जमदाडे ते महामुलाखत हा प्रवास तुमचा कसा झाला? याच्यात तुम्ही ठरवून केलेल्या गोष्टी कुठल्या होत्या, असं माझा पहिलं तुम्हाला ठरवून काय केलं? नमस्कार. मी काहीच ठरवलं नाही आयुष्यात काय करायचं ते. म्हणजे सुरुवात असं वाटत होतं की मी क्रिकेटर होईन. चांगल्या प्रशिक्षकाकडे होतो. रमाकांत आचरेकर माझे कोच होते. खूप म्हणजे चंद्रकांत पंडित, लालचंद्र राजपूत हे सगळे त्यावेळेला कंटेम्पररीज होते. पण बॅटिंग द्यायचं नाहीत सर म्हणून चिडून क्रिकेट सोडलेला माणूस होतो मी. बरं, त्यांना ते माहिती होतं की माझं करिअर कशात होईल, बॉलर म्हणून. पण ते वय असं असतं ना की. पण मी ऑलवेज थोडं इंग्लिश येईल. मला हे पहिल्यांदाच सांगतो, यांनी सांगितलं इंग्लिश पेरतो. म्हणजे माझं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं आणि त्यामुळे पण मी शक्य तेवढं जास्त मराठी बोलतो. म्हणजे मराठी, घरचं मराठी माहिती होतं मला. पण नंतर ज्यावेळेला थिएटर करायला लागलो त्यावेळेला भीती वाटायची की मग ते टिपिकल प्युअर मराठी मला येत नव्हतं म्हणून. पण हळूहळू तो पण एक न्यूनगंड गेला. आणि मग क्रिकेट सोडलं मी. आणि काय करायचं मग इट इज बाय ॲक्सिडेंट मी ह्या लाईनमध्ये आलो. एक आमच्या कॉलनीत एक सद्गृहस्थ होते, जोशी नावाचे. ते म्हणाले त्यावेळेला कॉलनीत, म्हणजे आता ते या नवीन पिढीला माहिती नसेल, पण काही फंक्शन असेल, पूजा असेल किंवा काही शिवजयंती असेल तर सिनेमा दाखवायचे रस्त्यावर पडदा लावून. तर तो आमच्या कॉलनीची एक पूजा असायची, आम्ही सिनेमा दाखवायचो. तर कॉलनीतले एक गृहस्थ उठले आणि म्हणाले की हे बंद करा. बाकीचे लोक येतात आणि मग आमचं मैदान होतं समोर एक छान, ते घाण करतात. मग काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम, त्यावेळेला मला सांस्कृतिक म्हणताही यायचं नाही. अशा वेळेला त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करायचं ठरवलं. आणि मग काय करायचं तर कॉलनीतल्याच मुलांना घेऊन एक एकांकिका करायची. तिथून ते सुरू झालं. ते पण आम्हाला अजिबात आवडलं नव्हतं कारण आमचा सिनेमा बंद झाला. पण कर्फ्यू वाढला. म्हणजे आता त्यावेळेला 9 वाजता कर्फ्यू असायचा घरी. 8 वाजता जेवण, 9 वाजता झोपायचं. पण ही एकांकिका 7च्या आत घरात. आणि मग एकांकिका, बरं, आमच्या सगळ्या पेरेंट्सकडनं त्यांनी परमिशन घेतली होती. त्यामुळे पेरेंट्सना पण काही कंप्लेंट करायचा चान्सच नव्हता. कारण एक रिहर्सल चालायची रात्री 11 वाजेपर्यंत. त्यामुळे आम्ही एन्जॉय करायला लागलो की घरातनं बाहेर 11 वाजेपर्यंत राहता येतं. आणि मग आमचा नेक्स्ट डोर, म्हणजे माझ्या अगदी रोज सकाळी उठून पहिलं कोणाचं दर्शन व्हायचं तर माझं जयदेव हतंगडीचे दर्शन व्हायचं. अगदीच नेक्स्ट डोर नेबर होते. आणि सडनली मग जयदेव कुठून तरी NSD म्हणून जाऊन आला. आम्हाला काही माहीत नव्हतं NSD म्हणजे काय. इनफॅक्ट एक जोक असा आहे की आमच्या कॉलनीत त्यावेळेला NSD यूज टू राईम विथ LSD. त्यामुळे आम्हाला वाटायचं की जयदेव हतंगडी हा ड्रग ॲडिक्ट झाला आहे. त्यामुळे आम्हाला काही, बरं, जयदेवची आई टीचर होती. मी हतंगडीबाई म्हणायचो. हतंगडीबाईंचा मुलगा वाया गेला असं एक कॉलनीत सगळ्यांचं मत होतं की हा कुठेतरी NSDला गेला आहे. बरं, तो आला तर मग तो म्हणाला रे हा सिनेमा नाटक बिटक करणार आहे. बरं, त्याच्याकडे लोक यायची ती. पण त्यावेळेला आम्हाला वाटायचं की ही लोक काय करतात सिनेमा किंवा नाटक लाईनमध्ये. म्हणजे नसिरुद्दीन शाह यायचा, ओमपुरी यायचा, शबाना आझमी यायची कधी कधी. तर त्यावेळेला म्हणजे असे गुड लुकिंग हिरोजचा तो जमाना असताना आम्ही म्हणायचो हे काय करताय तिथे. आणि रोहिणी पण तेव्हाच NSDहून आली त्याच्याबरोबर. आणि ॲक्च्युली तरी आम्हाला काही त्याचं हे नव्हतं अंटील ॲटनबरोनी खरं आम्हाला असं प्रकाश पडला रे. मी डायरेक्ट गांधीत घेतल्यामुळे त्याचं महत्त्व आम्हाला पडलं की आम्ही बाहेर जायचो तर लोक म्हणायचे अरे रोहिणी हटंगडी तुम्हारे कॉलनी में रहती है. मग आम्हाला वाटायला लागलं की हळूहळू काहीतरी त्यात आहे. आणि मग नेक्स्ट स्टेप. पण हे आपल्याला येतं, अभिनय हा आपलं, हे माझं क्षेत्र आहे असं तुम्हाला जाणवलं ते का? नाही, मला आता एकांकिका केली आणि माझं असं ठाम मत आहे की तुम्हाला एकतर ॲक्टिंग येते किंवा येत नाही. शिकून काही होत नाही. म्हणजे येते त्याची तुम्ही पॉलिश करू शकता. म्हणजे ज्याला येत नाही त्याला काही केलं. महागडी प्रशिक्षण शिबिरं चालू आहेत पण आता त्यातले किती त्यातनं बाहेर येतात तर किती
लाखो लोक त्या शिबिरातनं बाहेर येतात, पण बनतात किती 10 किंवा 15 जण. हो, त्यांचे वडील जर का स्टार असतील तर असतील आता ते तर ते सोडा, तो एक वेगळाच विषय आहे. पण खऱ्या अर्थानं ॲक्टिंग तुम्हाला येते किंवा येत नाही. म्हणजे तुम्ही जसं मला संदीप पाटील एक छान बोलले, संदीप पाटीलचा मुलगा आहे, तुम्हाला संदीप म्हणाला त्याला बघ रे तू याडे त्याला ह्या लाईनमध्ये यायचं. मी म्हटलं रे क्रिकेट तो म्हणाला हातात त्यांनी बॅट धरली तर मला कळलं की याला येत नाही क्रिकेट. तुम्हाला येत नाही तर तुम्ही नाही कर, ते बेसिक टॅलेंट पहिलं लागतं, मग तुम्ही शार्पन करू शकता किंवा ते डेव्हलप करू शकता. पण जे नाही मुळातच नाही ते कसं करणार. त्यामुळे ॲक्टिंग भले भले मी लोक बघितले जे वर्कशॉपमधनं पण बाहेर येतात, पण त्यांना कॅमेरा ऑन झालं की त्यांना काय करायचं कळत नाही. पण हे मलाही कधी वाटलं नव्हतं मी ॲक्टर होईन. आता ह्या आमच्या जोशी बुवांनी आम्हाला स्टेजवर चढवलं आणि मग आलं ते. म्हणजे ते काही शिक्षण नाही. बरं मी कुठल्या स्कूलमध्ये बिलीव्ह पण करत नाही. म्हणजे बरेचसे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला येतं ना मग करा. ॲक्शन म्हटलं की बोला. हे खूप तयारी करतात, मग असे एक तास बसून राहतात. हे मला कदाचित ते चांगलंही असेल, मी त्या स्कूलचा नाही आहे. मला ॲक्शन म्हटल्यावर ॲक्टिंग करा, कट म्हटल्यावर कट करा, तुमचं काम. तुम्ही एखादं कॅरेक्टर तुम्हाला समजा दिग्दर्शकाने दिलं दुसऱ्या, तुम्ही नाही, तर तुम्ही ते त्याच्यावरती विचार करून एक तयार करत असाल ना की या प्रकारचं आपल्याला एक व्यक्ती नाही. काय असं एकतर त्या डिरेक्टरला रिस्पेक्ट करा. त्यांनी मला जर का कॅरेक्टर दिलं तर त्यालाही माहिती असेल ना की यांनी मला का कॅरेक्टर दिलं, त्याला त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे. बरं अशी 1-2 अशी कॅरेक्टर बघितली की आपल्याला कळतं ना की काय करायचं आहे बेसिकली. हे म्हणजे त्या माणसाच्या हिस्ट्री. एक छोटीशी गोष्ट आहे, जसं एक गोष्ट आहे जी मी ऐकलेली की एक माणूस आहे ज्याचं नाव आहे बेणारे. त्या बेणारेने खूप असं थिएटर एक्सपेरिमेंटल थिएटर केलं. मग त्याला छोटे छोटे रोलला कुठेतरी बोलवतात. मग त्याला बोलवलं की तो एक रोल आहे. काय रोल आहे? अरे बाबा एक छोटासा रोल आहे. काय आहे की एक माणूस आहे एका घरात काम करतोय आणि त्याला त्या घरातनं बाहेर काढायचं असतं त्यांना. म्हणून तो रोल आहे. तो कसं काढायचं त्याला बाहेर, की त्याला फोन येतो की तुझी आई एक्सपायर झाली आणि तो जातो. मग पुढे सिनेमा घडतो. आता कोण करणार ते? तसे हर होणारी असिस्टंट डिरेक्टर असतं. ते म्हणतात रे आम्हाला एक थिएटर गेला, तर बेणारे तिकडे पोचतो. मग तो माणूस त्याला समोरचा जातो, असा रोल आहे. अच्छा नाही मग थिएटर का आदमी होतं म्हणून. हा मग मला सांगा काय रोल आहे? म्हणे हा असा घरात काम करतोय आणि त्याला फोन येतो. किती वर्ष काम करतोय? तो म्हणतो 10 वर्ष. मग त्याच्या आधी कुठे काम करायचं? म्हणजे एक माणूस होता. अच्छा किती शिक्षण झालंय? कुठल्या शाळेत होता? त्याची गावाला किती प्रॉपर्टी आहे? एवढं करून तुझी रिॲक्शन काय? तुझी आई गेली एवढीच आहे ना रिॲक्शन. सत्यजित राहायची. त्याच्यासाठी असे खूप लोक आहेत जे असे 1,00,000 प्रश्न विचारतात. करायचं असतं एवढंच करायचं असतं ना. तर ते तुम्हाला उपजतच आलं पाहिजे. बरं, म्हणजे कॅमेरा ॲक्शन म्हटलं की ते आलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे. समवन माइट डिसअग्री विथ मी. मेथड ॲक्टिंग वगैरे करतात ते खूप करतात. मला ते कधी जमत नाही. मला ते जमतच नाही कधी. तुम्ही अनेक मसाला फिल्म्समध्ये सुद्धा कामं केली. हो. आणि ती हिंदी आणि मराठी दोन्हीच. हो. त्याच्यात त्या मसाला फिल्म्समध्ये काम केली. स्वतः तुम्ही प्रोड्यूसही केलेत किंवा डिरेक्टही केले? मसाला नाही केले मी. प्रोड्यूस नाही, बरोबर. दोन केले असतील. ते काय असतं मसाला फिल्म करायला मला वाटतं जास्त इंटेलिजन्स लागतो. कारण टू मेक नॉनसेन्स इज व्हेरी डिफिकल्ट, टू मेक सेन्स इज व्हेरी इझी. टू मेक नॉनसेन्स अँड मेक अ सक्सेस आउट ऑफ इट हे खूप कठीण आहे. चांगली गोष्ट ठीक आहे करतो मी तो प्रयत्न केला, पण मला तेवढी अक्कल नाही आहे ते नॉनसेन्स करायची. पण तुम्ही क्लासिक्सकडे मात्र अत्यंत आवर्जून वळला. मला कुठेतरी मला अफेक्ट करणारे सिनेमा म्हणजे कुठेतरी म्हणजे मी अस्तित्व नावाचा सिनेमा केला. तो मला एक प्रश्न भयंकर त्रास द्यायचा. म्हणजे माझ्या आईचं नाव चारुलता होतं, पण सगळे तिला कमल म्हणायचे. नाही कमल होतं पण सगळे तिला चारुलता म्हणायचे. तर मला ते कन्फ्युजन होतं कायम. मग तिने मला सांगितलं की लग्नानंतर माझं हे नाव ठेवलं. तर मला त्याचा भयंकर राग यायचा की मी म्हटलं कमल नाव चांगलं आहे त्याचं. आणि हे मला कायम वाटायला लागलं. म्हणजे माझी मुलगी झाली ज्या वेळेला मी तिचं नाव अश्वमी ठेवलं. ते जगात एकच नाव आहे, कारण त्याला काही अर्थच नाही आहे. लोक हल्ली कुठे संस्कृत अर्थ हे काढतात. मी तिच्या 2 आजोबांचं नाव दिलं, अश्विन आणि वामन. तर मुलगी झाली तर अश्वमी, मुलगा झाला तर अश्वम. ठरलं होतं पहिल्यापासून.
तर तिचं नाव दिलं. एकदा बसलेलं असताना मी म्हटलं मग हिची आयडेंटिटी, हिचं अस्तित्व काय, हिचं नाव जर का बदललं तर मग वडिलांचं नाव जाऊन नवऱ्याचं येतं. बरं, एकतर वडिलांचं काय तर मला तेच कळलेलं नाही अजूनपर्यंत. द ओनली रिलेशन इन द वर्ल्ड ज्याला 100% खात्री आहे हे आई मुलाचं आहे ना. बाप कोण आहे आई सांगते त्यावर ठरतं. आता DNA आलंय. त्यामुळे मला ते खूप डिस्टर्ब करायला लागलं. म्हणून मी तो अस्तित्व सिनेमा लिहिला. तो तिच्यासाठी लिहिला होता मी. तर कुठेतरी मला, बरं मी राहायचो वडाळ्याला, तिकडे आजूबाजूला ती स्प्रिंग मिल होती, कोहिनूर मिल होती, सगळे मिल. बरं मग सगळे क्रिकेट खेळायचो आम्ही, सगळे ते मिल वर्करची मुलं. तर तो एक प्रश्न खूप त्रास द्यायचा. त्यामुळे मी तो वास्तव केला. आणि नंतर जयंतानी तो तो तर लालबाग पण परळ असं एक लक्षात येतं बघा, वास्तव असेल किंवा अस्तित्व असेल किंवा लालबाग परळ, सिटी ऑफ गोल्ड वगैरे, परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेला एखादा डार्कर शेडचा नायक किंवा व्यक्तिरेखा तशा टाईपच्या, किंवा चाळीतला रोजच्या जगणं हेच ज्याचा संघर्ष आहे, ते संघर्षातलं आहे, अशांचं चित्रण करावं याबद्दल तुम्हाला जास्ती कुतूहल आहे का? कारण तुमच्यामधून तुम्ही ज्या कॅरेक्टर्स उभी करता तुमच्या स्टोरी टेलिंगमधून, कथाकथनामधून, ती सगळी यांच्यावरती जास्ती फोकस करणारी नाही. कारण मी तिकडून आलो आहे ना. म्हणजे मी मिडल क्लास घरातला मुलगा आहे. तिथे राहिलो आहे मी. ती मुलं पाहिली आहेत. म्हणजे त्यातली 2-3 जण एन्काउंटरमध्ये मेली पण आहेत. मी माझ्याबरोबर क्रिकेट खेळायची ती. तर ते आयुष्य पाहिलं आहे मी. ते मी ती मला आहे. मी बाय चॉईस म्हणा की मी त्या पॅलेडियममध्ये मी शॉपिंग करत नाही. कारण मला त्याचा त्रास होतो मी तिकडे गेलो की. असं का? अजून नाही, तिकडे मिल्स होते. आणि आज त्याचं काय झालंय, आणि तो स्ट्राईक अजूनही संपलेला नाहीये. तर मिल वर्करचीच मुलं जात असतील कदाचित. पण नाही, जाऊ दे ना. पण मला नाही होत ते. मला समवेअर मला त्याचा त्रास होतो. मी तिकडे जाऊन शॉपिंग करत नाही. म्हणजे मला आमची बायका मुलं जातात म्हणतं मी नाही येत तिथे. कारण मला काय आहे की बरंच टू मेनी क्वेश्चन. मी अजूनही तो स्ट्राईक मिटलेला नाही आहे. नाहीच. बरं, ती मिल वर्कर त्यातली 10% पण जिवंत नसतील. त्यांचं काय झालं, म्हणजे इतकं निर्दयीपणे त्यांना तिकडून उचकटून बाहेर फेकलं, त्याचं कोणालाच काही, नोबडी हॅज आन्सर्ड एनी क्वेश्चन्स. आज म्हणजे मी डॉन बॉस्कोला होतो आणि बरीचशी मुलं लालबाग परळची यायची. त्यावेळेला त्यांना ना आम्ही लालबाग किंवा परळला राहतोय सांगायला लाज वाटायची. आज त्याचं शांघाय करून ठेवलं ना. आणि ॲट द कॉस्ट ऑफ थाउजंड्स ऑफ मिल वर्कर्स. तुम्ही हे अगदी स्वतः जवळून बघितलेलं आयुष्य होतं म्हणजे? अगदीच. म्हणजे मी तेच सांगतो, मी राहिलो ना तिकडे ना. म्हणजे आजूबाजूला सगळे मिल होते. ती मिल वर्करची मुलं होती. क्रिकेट खेळायला म्हणजे रोज शनिवार रविवार म्हणजे मॅचेस असायच्या. बरं, तिथल्याच लोकांची मॅचेस असायच्या. आणि त्यावेळेला म्हणजे सांगायला खूप मजा वाटते. आज असे मी अवॉर्ड बघतो, त्यावेळेला काय मॅच म्हणजे प्राईस काय असायचं, 11 रुपये टू बॉल जो वापरत होतो, हा हे प्राईज असायचं. तर ती जी एक, मग त्या मुलांबरोबर वाढलोय मी. त्यांची मी घरात जेवलोय त्यांच्या जाऊन. त्यामुळे त्या गोष्टी. आणि मग मला काहीतरी अफेक्ट केल्याशिवाय मला तो सिनेमा करता येत नाही. आणि केला तर मग तसा नाही केला तर मला त्याचा त्रास, म्हणजे मला कळतं की माझं त्याच्यातलं फार हे नसतं. आजच्या आपल्या गप्पांची थीमच चित्रपटातला मराठी माणूस अशी आहे. का माझ्या सिनेमात पण माझ्या वास्तवमध्ये जवळजवळ 80% कास्ट मराठी होती. हो, विरुद्धमध्ये 80% कास्ट मराठी होती. मला अमिताभ बच्चन काय म्हणायचं, तुम्ही हिंदीत बोला. आमच्या सेटवर माझे असिस्टंट सगळे मराठी आहेत. बरं. वास्तवमध्ये पण तेच होतं. पण आहे म्हणजे मला त्याला काही. पण वास्तवातला मराठी माणूस आणि मराठी चित्रपटांमधला मराठी माणूस आत्ता जो दिसतोय तो, तुम्ही येण्याच्या अगोदर चित्र पूर्णपणे वेगळं होतं. मराठी माणूस हा एक साधा मध्यमवर्गीय शरद तळवलकरांचा चेहरा असलेला किंवा राजा गोसावीचा चेहरा असलेला. एंटर महेश मांजरेकर हे चित्र भराभर बदलायला लागलं असं दिसतंय. म्हणजे जर का आपण क्रोनॉलॉजी बघितली तर पोस्ट 95 तुमचे जे काही धडाधड सिनेमे आले त्याच्यानंतर मराठी माणसाबद्दलची प्रतिमा हळूहळू बदलत गेली. मग तो संघर्ष करणारा, भांडणारा आणि त्याच्यासाठी उठून उभा राहणारा. म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा तर एक प्रयोग आहे आणि खूप मोठा प्रयोग आहे. त्याची नोंद एक प्रयोग म्हणून केली पाहिजे. कारण एक थॉट
इतक्या नाट्यमय पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने पोचवता येईल असा प्रयोग खूप कमी लोकांनी केला, जो तुम्ही ते धाडस केलं आणि तो सुदैवाने प्रेक्षकांनी सुद्धा उचलला. हे सगळं तुम्ही तुमचं जे आकलन आहे मराठी माणसाबद्दलचं तेच एक प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय का? नाही, काय आहे ना की का होतं ते मला माहीत नाही, पण तुम्ही तो काळ बघितला ज्या वेळेला हिंदी सिनेमात दिलीप कुमार आणि राजेंद्र कुमार आणि धर्मेंद्र होते, त्यावेळेला आपल्याकडे आउटस्टँडिंग टॅलेंट होतं, पण ते का तिकडे एक्सेप्ट केलं गेलं मला कळलं नाही. म्हणजे अरुण सरनाईक म्हणा किंवा विक्रम गोखले म्हणा किंवा चंद्रकांत गोखले म्हणा किंवा म्हणजे कुठल्या लेवलचं टॅलेंट होतं. बरं, सगळ्यांचा बेस थिएटर होता. आजही मला तो त्याचा मी भयंकर जिथे जातो तिकडे मी माझं सांगतो की मराठी थिएटरच्या जवळपास कोणी फिरकत नाही. इतकं थिएटर आहे, हिंदी आहे, बंगाली आहे, मराठी आहे, मराठी नाही गुजराती आहे, पण येतच नाही तिथे जवळ. तर टॅलेंटची आपल्याकडे काही कधीच कमी नव्हती. आणि हे जे ॲक्टर होते ते त्यावेळेला पण म्हणजे अरुण सरनाईकचं काम म्हणजे ज्या वेळेला मला अजूनही आठवतं की डॉक्टर लागू होते, ज्यावेळेला सिंहासन आला पिक्चर त्यावेळेला सगळे म्हणत होते की अरे सतीश दुभाषी आहेत, डॉक्टर लागू आहेत, म्हणजे सगळे मातब्बर निळू फुले आहेत, आणि एकाच साईडने ते अरुण सरनाईक घेऊन गेलेत पिक्चर. म्हणजे काय टॅलेंट होतं. पण आय डोंट नो वाय ते कधीच अजूनही हिरो म्हणून का आपली म्हणजे एक रितेश देशमुख सोडला तर आज हिरो म्हणून का नाही कोणी येत. म्हणजे टॅलेंट वाईज कुठे कमी नाही, लुक वाईज कुठे कमी नाही. ते काय गणित आहे मला अजून एक सुटलेलं नाही कधीच. आणखीन एक गणित आहे अत्यंत गुंतागुंतीचं आहे. आता ओघानी आलाय म्हणून ते मी सांगतोय. एक ताजी आकडेवारी अशी सांगते की गेल्या वर्षभरात 110 मराठी सिनेमे आले आणि त्यांनी गल्ला किती गोळा केला तर तो 100 कोटी नाही केला, 99 लाख वगैरे केला, आपलं 99 कोटी वगैरे सगळा मिळून 110 सिनेमे तुमचे एवढं करू शकत नाहीत. वेरॅज तेलुगू, तमिळ हे सिनेमे मात्र शेकडींच्या घरात कधीच गेलेत, 1000 कोटींच्या घरात. मराठी कुठे आपण कुठे कमी पडतोय की आपल्याकडे उत्तम प्रतीचे नट आहेत असं तुम्ही म्हणताय, उत्तम प्रतीचं कथाकथन आपल्याकडे होत आहे, टेक्निशियन्स आहेत, टेक्निशियन्स चांगले आहेत, मग आपण मार कुठे खातोय? इट्स अ व्हेरी सॅड थिंग टू से. मला असं वाटतं म्हणजे मी माझं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपलं सगळ्यात मोठं नुकसान काय आहे की असं म्हणायचे लोक की हिंदी राष्ट्रभाषा आहे, ती फक्त महाराष्ट्राला कळलेली, बाकी काय बात आहे. कुठल्याही कोपऱ्यात जा महाराष्ट्रातल्या त्यांना तिकडे हिंदी कळतं कुठेही. म्हणजे मी महाराष्ट्रात जागोजागी फिरलोय. मी 6 महिने मी बोरिंग वेल्सवर बोर मारलेत मी जवळजवळ 70 एका गाडीवर जाऊन. मी म्हणजे मला मजा वाटलेली ते करताना. ही कधीची गोष्ट सांग? ही सांगतो मी एक्झॅक्टली. म्हणजे हे सगळं सुरू होण्याच्या सुमारास? हो हो, त्याच्या आधी काहीच करत नव्हतं मी. म्हणजे काहीतरी करायचं. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी पण केली 6 महिने. वा. हां, तर त्याच्या आधी बँकेची परीक्षा दिली. मग काही नव्हतं, एक मित्राची ती गाडी होती ड्रिलिंगची, तर त्याच्या काकाची पण होती. मी म्हटलं चल मी येतो. आणि मी जामखेड नावाच्या तालुक्यात अहिल्यानगर आता म्हणतात तिकडे 3 महिने मी फक्त बोरिंग करत होतो. आणि मी कधीच बरं मी मॅनेजर होतो तिकडे त्यामुळे मला काही जायची गरज नव्हती. मग ते गव्हर्नमेंटची ऑर्डर येते कुठे जाऊन बोर मारायची, ह्या गावात त्या गावात, बाळगव्हाण, लोणी, आनंदवाडी अशी गावं होती. पण मी कधीच हॉटेलमध्ये राहिलो नाही. मी गाडीबरोबरच राहिलो. मी देवळात झोपलोय, मी चावडीवर झोपलोय. मी हे कंप्लेनही करत नाही. आय थिंक दोज 3 मंथ्स माझ्या आयुष्यातली सगळ्यात रोमॅन्टिक दिवस होते. बिकॉज आय कुड रिलेट टू पीपल. मी त्या गावात होणारे भांडणं, मग एखाद्या गावात एक समजा बोरचा पॉईंट दिला आहे, तो कधी दलित वस्तीत असला की होणारे राडे, मग ते बरं तिथेही लोक त्यावेळेलाही हिंदी बोलत होती. कमिंग बॅक टू द पॉईंट, मी म्हणतो की मी तिथेही लोकांना हिंदी कळतं. त्यामुळे काय होतं की आपली डायरेक्ट कॉम्पिटिशन त्या हिंदीबरोबर होते. आज महाराष्ट्रात जेव्हा पिक्चर लागतात, आज तमिळ पिक्चर रिलीज होतात तमिळ भाषेत,
तेलुगू पिक्चर रिलीज होतो तेलुगू भाषेत, गुजराती, हिंदीत आहेच, इंग्लिश, बंगाली फार होत नाहीत बंगाली भाषेत, पण हे होतात ना. तर त्यामुळे एक तर थिएटर मिळायचा प्रॉब्लेम येतो, आणि दुसरं म्हणजे तुमची कॉम्पिटिशनचं डेव्हिड वर्सेस गोलायत सीन येतो की आपण किती केलं तरी बरं आपल्याला महाराष्ट्र सोडून टेरिटरी नाही, ओव्हरसीज नाही, काही नाही. त्यामुळे आपले पिक्चरचे बजेट कमी असतात. इट इज अ स्ट्रेट कॉम्पिटिशन बिटवीन एक 4 कोटीत बनवलेला मराठी पिक्चर, त्याच्यासमोर एक 200 कोटी बनवलेला हिंदी, तमिळ, तेलुगू पिक्चर आहे. काय करणार आपण? बरं, त्याला आज जाणारा पण मराठीच प्रेक्षक आहे, पण त्याला इथे अट्रॅक्ट करायला काय करायला पाहिजे हे कोणाला पिक्चरच करायचं नाही आहे. त्यांना वर्षाला 100 पिक्चर करायचे. हिंदी अनलर्न केली आपण तर मराठी पिक्चर नाही, माझं म्हणणं आहे की आज जे तमिळ इंडस्ट्रीला कळलं, आज जे तेलुगू इंडस्ट्रीला कळलं, ते आपल्याला कधी कळणार? ते कळण्यासाठी आज जेव्हा तेलुगू पिक्चर बनतो त्या तो 200 कोटीच असतो, इट कॅन स्ट्रेट अवे कॉम्पीट विथ अ हिंदी पिक्चर. त्यांनी तो डब करून आपल्या गळी उतरवलाय, आपल्याच नाही अख्ख्या देशाच्या. म्हणजे आज ज्यावेळेला RRR किंवा तो बाहुबली हे चालतात ऑल ओव्हर इंडिया चालतात. आपल्याकडे टॅलेंट कमी आहे का? आपल्याकडे साहित्य कमी आहे का? आपल्याकडे स्टोरीज कमी आहेत का? नाही आहे. व्हॉट वी लॅक इज अ बजेट. आज आपण पण त्या धर्तीवरचा कन्नडा इंडस्ट्री वॉज, म्हणजे ती पण मराठीसारखीच होती. कन्नडा इंडस्ट्री ही तेलुगू आणि तमिळच्या ह्याच्याखाली डिस्ट्रॉय झालेली. त्यातल्या एका कोणाला तरी असं वाटलं की आपण करूया पिक्चर, म्हणून त्यांनी तो KGF नावाचा पिक्चर केला. पण पिक्चर फार ग्रेट नव्हतं, पण त्यांनी खर्च केला आणि त्याचा पहिल्याचा बिझनेस काहीतरी 200-300 कोटी झाला, दुसऱ्याचा बिझनेस तर 1200 कोटी झाला. सडनली अख्खी इंडस्ट्री उभी राहिली की मग त्यांचा कंटारा 1, कंटारा 2 सगळेच चालायला लागले. आपल्याकडे वी नीड दॅट वन ब्रेक थ्रू, जिथे कोणीतरी असा विश्वास करेल की आपण चल एक 50 कोटीचा मराठी पिक्चर करू. आपल्याकडे सब्जेक्टची कमी नाही, आपल्याकडे व्हॉट वी लॅक इज अ बजेट. तुम्ही मध्यंतरी बोलला होतात की मला पण ते करणार कोण? मी तर म्हणतो 10. मी एक सिंपल गणित मांडलेलं सगळ्यांसमोर. 4-4 कोटी खर्च करून 4-4 कोटी खर्च करून एक समजा मी 30 प्रोड्युसर त्यांना बोलवलं, आता जे केलेत त्यांनी, त्या 30 प्रोड्युसरपैकी 28 प्रोड्युसरना एकही रुपया मिळालेला नाही आहे. म्हणजे खिशातलेच गेले असतील, रिलीजला जे जातात तेही जातात. तुम्ही नाहीतरी तुमचे गेले की 120 कोटी रुपये एकत्र येऊन एक पिक्चर करा की 100 कोटीचा. तो 50% फ्लॉप झाला तरी तुमचे 2 कोटी परत मिळतील. बरं, तुम्ही तो ऑल ओव्हर इंडिया रिलीज करू शकाल कारण त्याचा स्केल असेल त्याचा. पण परत तेच आहे, मी आपलं बोलू शकतो, पण एक सगळ्यांनी एकत्र येऊन जर का केले, काही गरज नाही, तुम्ही 20 पिक्चर करा वर्षातले मराठी, पण असे दणक्यात करा की लेट पीपल वेट. आज राजमौली नावाचा माणूस कोणालाच माहिती नव्हता, आज देशभरात सगळ्यांना माहिती आहे. कारण ही बिलीव्ड इन हिज क्राफ्ट, ही बिलीव्ड इन पुटिंग मनी वेअर इज माउथ इज. म्हणजे ज्यावेळेला बाहुबली केला तेव्हा सगळे हसलेले त्याला की 400 कोटीचा पिक्चर केला त्यांनी. आज ही इज लाफिंग एट एव्हरीबडी. तसं म्हणजे त्याला काय सोल्युशन आहे मला माहीत नाही. गव्हर्नमेंट खूप, आता हे नवीन गव्हर्नमेंट तरी खूप ट्राय करते. त्यांनी असं केलं आहे की चांगले पिक्चरचं 10 कोटीचं बजेट देणार म्हणून, पण तरी ते 10 कोटीचं बजेट म्हणजे 10 कोटीचंच पिक्चर बनवा असं आहे ना. पण निदान काहीतरी सुरुवात, चांगली सुरुवात. आधी काहीच नव्हतं ना. ते बरं सबसिडी मिळते, ती किती मिळते? 45 लाख रुपये. म्हणजे परत सांगतो, त्या 45 लाख रुपयासाठी लोक पिक्चर करतात, ते 30 लाखात पण पिक्चर करतात. काय कराल तुम्ही? ही जी रुटूखुटू आहे मराठी चित्रपट विश्वाचं जे काही आहे, एकदम छोटंसं जे काही आहे, हे छोटंसं आहे या मानसिकतेतूनच बाहेर पडून समजा आपण काही कधी पडणार? मी आत्ता नाही, मी गेले 5 वर्ष ओरडतोय. त्याच्याकरता पण दोघांनी पुढे, म्हणजे समजा तुमच्यावर एखादा दिग्दर्शक उभा राहिला की मी करतो, चला माझ्याकडे एक चांगली तगडं स्क्रिप्ट आहे, असं नाही. माझं मी मध्ये एकदा बोललेलो की मला एक वर्कशॉप घ्यायचं आहे, पण ते पुढे त्याचं काही झालं नाही. म्हणजे मी इनफॅक्ट स्टेट गव्हर्नमेंटचं त्यांनी पण सांगितलं मला घे म्हणून. मला फक्त प्रोड्युसरचं वर्कशॉप घ्यायचं आहे. हे काय करतात, कुठून तरी मिळालेले असतात 3-4 कोटी, मग त्यांना कोणतरी स्वप्न दाखवतं. स्वप्न कुठलं दाखवतं की आपण एक पिक्चर करायचा, आपला 3 कोटीत पिक्चर होतो. आता फार नाही चालला, समजा सैराटच्या अर्धा चालला किंवा नटसम्राट इतका चालला तरी 40 कोटीचा बिझनेस आहे. मग आपले
मग सबसिडी. मग तो त्याला असं पेपरवरच दाखवतो की तू श्रीमंत झालास. त्याला कोणी सांगत नाही तो पिक्चर कम्प्लीट केल्यावर त्याचा P&A करायचा असतो, तो खर्च करायचा असतो. आणि काही म्हणजे 100 मधले 90 पिक्चर पडलेले हे कोणी सांगत नाही. त्या 10 पिक्चरचं एक्झाम्पल देतात. मग तो तयार होतो. बरं त्याला काय त्याचे गेले 3-4 कोटी रुपये झालं की. म्हणून मला त्यांचं वर्कशॉप घ्यायचं की तुम्ही यू ऑल आर इझी टार्गेट्स. त्यामुळे काय होतं की सरसकट म्हणजे मराठी सिनेमा येतोय म्हटलं, पण लोकांचं एक म्हणणं असतं की मराठी सिनेमाला थिएटर देत नाहीत. अजिबात तसं नाही आहे. व्यवस्थित थिएटर मिळतात. तो थिएटरवाला जो बसला आहे तो कोणाच्या बापाचा नाही आहे. त्याचं काय थिएटर हल्ली शेअरिंग आहे. आता भाडं भरत नाही. जेवढी तिकीटं विकली जातात तर पहिल्या आठवड्यात तो 55% घेतो, दुसऱ्या आठवड्यात तो 55% घेतो, तिसऱ्या आठवड्यात तो 65% घेतो. तो पिक्चर चालला तर तो का नाही देणार? त्याला काही फरक पडत नाही. तो हिंदी आहे, मराठी, तामिळ आहे का तेलुगू आहे. तर व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू अप आवर स्किल अ लिटल. धाडस करायला हवंय धाडस कोणीतरी. हो. मराठीत कोणीतरी जेम्स कॅमेरॉन निर्माण व्हायला हवाय. जेम्स कॅमेरून नको. मी तर म्हणतोय की राजामौली होती आधी. बरं, राजामौली पण नाही अगदी. तो एक म्हणजे किती लोकांनी इथे पुष्पा बघितलं? पुष्पा 2 सगळ्यांनी बघितलं. म्हणजे कमल हसनचा इतका भीषण पिक्चर माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही, पण तो चालला ना. चाल. आणि सगळ्यांनी हात वरती केले. तर मी एखाद्या मराठी पिक्चरचं नाव घेतलं, एक हात नाही येणार वर. दशावतार कोणी बघितलाय? घ्या. अरे बापरे, वा वा वा, आय एम सो प्राऊड. तो आता ऑस्करमध्ये कंटेन्शनमध्ये आहे आणि त्याचा आनंद आहे. कोणीतरी त्याची नोंद घेतली. पण माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही हे पिक्चरचं मार्केटिंग एकतर मार्केटिंगवर खर्च करतात. आपलं मार्केटिंग म्हणजे कुठलं मार्केटिंग? हा जो पुष्पा 2 चालला फक्त मार्केटिंगवर चाललाय. पिक्चरमध्ये कंटेंट काही नाहीच आहे. कंटेंट महत्वाचं की स्टार पॉवर? आजची परिस्थिती अशी आहे की कंटेंट महत्वाचं. आज स्टार बिरना कोणी विचारत नाही हो. बरं, हल्ली कंटेंटला व्हॅल्यू आहे. म्हणजे इट इज म्हणजे ते कोणी सांगावं. म्हणजे मला मी बोलतो मग लोक म्हणजे एक तर मला घरीच फायर केलं, तू कशाला बोलतो. मी म्हटलं एकदा की खूप चांगला ॲक्टर आहे विकी कौशल, फॅन्टॅस्टिक. त्याचा बेस चांगला आहे, तो खूप चांगला ॲक्टर आहे. त्यांनी मसान नावाचा पिक्चर केला, फॅन्टॅस्टिक पिक्चर होता. पण मध्ये काय झालेलं, त्याचे 6 पिक्चर चालले नाहीत आणि सडनली छावा चालला. तर मी म्हटलं त्या कंटेंटमुळे चालला, नाहीतर आधीचे 5 पिक्चर चालले असते. बरोबर. तर आज कंटेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आज रणबीर सिंग नावाचा जो नट आहे त्याचं पण मध्ये डायमंड पिक्चर नव्हतं त्याच्या हातात एकही. आज तो धुरंधर चालल्यावर म्हणजे व्हॉट रन्स टुडे इज कंटेंट ॲट द एंड ऑफ द डे. पण मग एक काळ आपल्याकडेच असा होता की हिंदीमध्ये म्हणजे की सलमान खान किंवा शाहरुख खान यांच्या नावावरतीच गल्ला भरला जायचा. ईदला भाईचा सिनेमा येणार म्हणजे येणार, लोक गर्दी करणार म्हणजे करणार. एक त्याचा एक ठराविक जो काही प्रेक्षक होता तो बघतच होता. आता तशी परिस्थिती उरली नाही. आता नाही राहिली ना. कारण काय झालंय, आज आमचा काळ वेगळा होता. स्टार बघणं हे पण एक अरे आज स्टारचा पिक्चर जाऊन बघणं. हल्ली मी ॲट अ स्विच ऑफ अ बटन मी नाही, मला आता ब्रॅड पिटचा कंटाळा आलाय, मी आता डस्टिन हॉफमॅन बघेन. ॲट अ स्विच ऑफ अ बटन आय हॅव ॲन ऑप्शन ऑफ ॲटलीस्ट 4000 फिल्म्स. मला स्केल किंवा बिगनेस, मी आज हिंदी पिक्चरच्या 10 पटीने फुकट बसतो गरीब आणि बघतो. आज असा काळ आला, लोक म्हणतात की लोक थिएटर येतं. कारण काय येत नाहीत की तुम्ही आज मी माझ्या कम्फर्ट ऑफ द घरात मी बसून पिक्चर बघतोय. मी मोठा पिक्चर बघतोय मी, आणि बघून मला असं वाटलं मध्येच की मला चहा प्यायची. मी पॉज केला, मी चहा प्यायलोय. मी सगळं करतोय घरात. मला एखादा सीन परत बघायचा, मी रिवाइंड करून बघतोय. आय एम एक्सपोज टू इंग्लिश सिनेमा, फ्रेंच सिनेमा, कोरियन सिनेमा, सगळ्या सिनेमांना. तर तुम्ही मला जर का थिएटरमध्ये माझा कम्फर्ट सोडून मला तिकडे बोलवणार असाल तर इट हॅज टू बी कंटेंट अँड ओनली कंटेंट. मध्यंतरी तुम्ही आणखीन एक स्टेटमेंट करून भुजकाळ्यात टाकलं होतं. काय ते
की AI हे हिंदी आणि सगळे सिनेमे 1.5 वर्षात संपवणार आहेत, गिळून टाकणार आहेत. गिळून टाकणार आहेत हिंदी नाही, सिनेमा गिळून टाकणार आहेत. सिनेमाचा अख्खा एंटायरली, असं तुमचं म्हणणं आहे. का म्हणजे- असं तुम्ही का म्हणाला होतात तेव्हा? त्याचं कारण हे आहे की आज जे प्रोग्रेस होते AI मध्ये फार लांब नाही आहे की ज्यावेळेला तुम्हाला कळणार पण नाही की हा AI आहे की हा शूट केलाय. ते ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला कुठलाही म्हणजे मी एक मेकर आहे, मला प्रॉम्प्ट चांगले देता येतात, माझी एक स्टोरी चांगली आहे, तर मी म्हणेन की मला ब्रॅड पिट आणि ऋतिक रोशनचं कॉम्बिनेशनवाला एक हिरो पाहिजे. तो मला देतोय की. मला ॲक्शन पाहिजे, व्हॅन डॅम आणि ब्रुस ली यांचं कॉम्बिनेशन आहे. मला आयफल टॉवरवर फाईट करायची. का कोणी जाईल मला सांगा. आणि हाऊ विल इट डिस्ट्रॉय ते पण सांगतो की आज मला डान्स म्हणजे मायकल जॅक्सनपेक्षा चांगला डान्सर पाहिजे. इट इज अ प्रॉम्प्ट. मी नाटक केलं, त्यात एक क्षितिज पटवर्धननी गाणं लिहिलं, तर मी सहज म्हणून गंमत म्हणून ते गाणं यायला सांगितलं की मला हे गाणं प्रीतम कसा म्युझिक देईल, RD बर्मन कसा देईल. तर मला 5-6 वर्ष झाली, प्रीतमचीच 5 वर्ष आली वेगवेगळी गाऊन, म्हणजे तो गायला पण कोणतरी, म्युझिक सगळं. मी सांगतोय मला आज जॉन विलियम्सचं बॅकग्राऊंड पाहिजे, तसं बॅकग्राऊंड देतात की. इन द नियर फ्युचर वाय विल एनीबडी एक चांगला प्रॉम्प्ट करणारा घरी बसून पिक्चर बनवेल. क्रिस्टोफर नोलानचा एक DOP, त्यांचा इफीला आत्ता मध्यंतरी इंटरव्ह्यू झाला होता, त्यांनी माझं नाव आत्ता आठवत नाही, पण ते म्हणाले होते की AI असो, CG कितीही तुमचं पुढारलेलं असो, तरीसुद्धा स्टोरी टेलिंग आणि कंटेंट याला मरण नाही. स्टोरी टेलिंगच होणार आहे की तुम्हाला ते वास्तवातच करावं लागणार. मी ज्या वेळेला बसेन समजा डिरेक्टर म्हणून ॲज अ तिकडे प्रॉम्प्ट करायला, मी स्टोरी टेलिंगच करणार आहे. मी काही त्याच्यात वेगळं करणार नाही आहे. आज जर का तू ॲमेझॉनवर एक काहीतरी महाभारत का काहीतरी चालू, स्टोरी टेलिंगच करतायत. आज त्याची क्वालिटी कळते ही AI आहे. ज्या दिवशी कळेल की AI नाही आहे त्यावेळेला फिल्म गिळेल. मला सांगा ना तुम्ही, वाय विल आहे म्हणजे मला आज जर का पॅरिसमध्ये एका स्ट्रीटवर फाईट पाहिजे, वाय डू आय नीड टू टेक अ युनिट ऑफ 200 पीपल देअर. माझ्या एका प्रॉम्प्टवर होणार असेल तर. आणि तेही नाही, धोका पुढेचा आहे. हे एक चांगला डिरेक्टर परफेक्ट म्हणजे आज मला एखादा सीन मी आज लिहितो ना आणि मी म्हणतो हाच सीन क्विंटन टॅरेंटिनो कसा लिहिल किंवा जेम्स कॅमेरॉन कसा लिहिल किंवा स्पीलबर्ग कसा लिहिल, तर मला दना त्यांचे वर्षन्स येतात. ते शूट कसे करतील, ते शॉर्ट डिव्हिजन काय करतील हे कळतंय की. हल्ली फिल्म स्कूल करायचं नाही, AI टीचर आहे. तर हे ज्या वेळेला कळेल म्हणजे ही जी डिफरन्स आहे, हेच आर्ग्युमेंट, हे जे आज नोलानच्या DOP हेच आर्ग्युमेंट खूप वर्ष आधी ज्या वेळेला फिल्म पासून डिजिटल गेलं तर सगळ्यांनी केलेलं. फिल्मला रिप्लेसमेंट नाही, आठवतंय का. फिल्म फीचर फिल्मचं ते झालं. डिजिटल विल नेव्हर एव्हर कॉम्पीट विथ. गेलं की कुठे आज करतोय कोण फिल्मवर शूट. द डेंजर पुढे आहे की दिवसाला 1,00,000 सिनेमे येतील. माय गुडनेस, कोणी बसून घरी, हा धोका भयंकर आहे. दिवसाला कोण कुठेतरी बसून तिकडे स्वित्झर्लंडच्या एका कोपऱ्यात बसून एक सिनेमा बनवत असेल, कोण इथे धारावीत बनवत असेल, कोण गोव्यात बनवत असेल, मडगावला बनवत असेल. काय लागतं त्याला. जरासं इंटेलिजंट असेल तो चांगला सिनेमा बनवेल. आणि नंबर्स विल फ्लड. त्यावेळेला एकच होप आहे की खरे छोटे सिनेमे विथ स्मॉल स्टोरी लाईन्स विल वर्क. अच्छा, कारण त्याचं ग्रँजर तुम्ही काय हे आपलं भविष्य असेल सिनेमाचं. सिनेमाचं भविष्य खूप डार्क आहे, डार्कर आहे म्हणजे फ्युचर अर्थात. त्याचं का म्हणजे तेच म्हणतो ना की AI इज गोइंग टू डिस्ट्रॉय. म्हणजे आपण AIचं खूप कौतुक करतो, त्यांनी फायदे पण केले पण त्याचे तोटे पण शिकार आहेत. थोडंसं मागे नेतो पुन्हा. तुम्ही भाई पुलंवरती बायोपिक केलं 2 भागात. नटसम्राट केलं तुम्ही नानाला घेऊन. मराठीत जे अभिजात साहित्य आहे त्याला तुम्ही थेट भिडलात. तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं का हे झेपेल का आपल्याला, आपण हे करावं का. नाही,
नटसम्राटची गोष्ट सांगतो आधी. थोडा माझ्यातला ना काय सेल्फिश स्वार्थ काय असतं ना, हे जे टायटल्स आहेत ही खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. तर मला वाटलं नटसम्राट टायटलची व्हॅल्यू म्हणजे मला त्याची प्रमोशनचा खर्च वाचला म्हणून मी नटसम्राट डिक्लेअर केलं की पिक्चर करतोय. मी लहानपणी टी व्हीवर ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर काही डॉक्टर लागूनचे ते कोणी घर देतं का घर ते बघितलं आणि बरं घरचे सगळे इम्प्रेस व्हायचे. त्यावेळेला आमचं वय पण नव्हतं हे काय घर देतं का घर. पण मी नाटक पाहिलं नव्हतं. मग मी पुस्तक आणलं आणि वाचलं आणि माझ्या लक्षात आलं तो सिनेमा नाही आहे, त्यात सिनेमाच नाही आहे, पण टायटल देऊन मोकळा झालेलो करतोय. मग खूप खूप महिने काय करायचं त्याचं. मग ज्यावेळेला विक्रम गोखलेचं कॅरेक्टर सुचलं त्यावेळेला सिनेमा लिहिला मी. विक्रम गोखलेचं कॅरेक्टरच नाही आहे नाटकात ना, अजिबातच नाही. तर ते मला सुचल्यानंतर मला सिनेमा लिहिता आला. देन इट बिकेम अ सिनेमा. भाईंचं तर मला कायमच फॅसिनेशन होतं पु ल देशपांडेंचं की तो पिक्चर करायचा म्हणजे करायचा. तो 2 काय तो 4 पार्टमध्ये बनवलं इतकं कंटेंट आहे त्याच्यात. अजूनही तुम्ही करू शकाल? आय डोंट नो. मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात. आता केलं तर रिपिटेटिव्ह होईल, पण मला करताना इतकी गंमत आली तो सिनेमा. म्हणजे यू डिस्कवर समन. तेच नाही, यू डिस्कवर अदर कॅरेक्टर्स होते त्याच्याबरोबर. म्हणजे वसंतराव सापडले मला, भीमसेन सापडले मला. पण काय होतं ना, आपल्या इथे थोडीशी ती वृत्ती असते ना, अरे दारू पिताना दाखवलं तुम्ही त्यानं, अरे तेच नाही प्यायचे का. माझं म्हणणं आहे की एखादा माणूस नाही पिताना पण त्याला दाखवतो तो गोष्ट वेगळी. म्हणजे मी तुम्हाला एक नटसम्राटची गोष्ट सांगतो विच इज म्हणजे फॅसिनेटिंग. मी असा चर्चा होती त्याची आणि एक प्रोड्युसर, मला नाव नाही घ्यायचं, ते म्हणाले की तुम्ही बेलवलकरांना दारू पिताना दाखवलं. मी म्हटलं त्यावेळेची अख्खी पिढी दारूत गेली. हो. म्हटलं ते अलायदा. म्हटलं दारू एन्जॉईंग म्हणजे असं काही दारू पिऊन लोळताना दाखवलं नाही. म्हटलं दुसरी गोष्ट, त्याच नाटकात तात्यासाहेबांनी लिहिलं ना की एक गलबत कुठे कुठे जाऊन ते चालतं. म्हटलं म्हणजे हा तुमचा बेलवलकरांनी खूप बाया चालतं म्हटलं, म्हणजे एक दारूचं सीन दाखवलं की तुम्हाला त्याचा त्रास होतो. पण हा तांत्रिकपणा आपल्याकडे जो एकाने आहे. मला सांगितलं की तुम्ही पु ल देशपांडेंना सिगरेट ओढताना दाखवलं. म्हटलं एक पुस्तक आहे त्याच्या फोटोग्राफ्सचं, पु ल देशपांडेचं, बघा तुम्ही. त्यातल्या 90% फोटोजमध्ये त्यांच्या हातात सिगरेट आहे. हो. मी म्हटलं आहे तसा माणूस मांडा ना. तर ह्या गोष्टी आणि ते फार एक मला कळत नाही, तुम्ही बाकी सगळे पिक्चर बघाल तेलुगू तमिळ त्याचं तुम्हाला ऑब्जेक्शन आहे. आपण दाखवली आपली संस्कृती, म्हणजे ते एक वेगळं दडपण घेऊन पिक्चर करायला लागतो मराठी. तसं आलं होतं का तुम्हाला? हो येतं की पुलं किंवा बोलतात. मला तुम्ही नटसम्राट म्हणजे ज्या नटसम्राट चाललं ना तेवढंच एक फक्त तो विषय झाला तो. पण मी माझं काय म्हणणं आहे की ती एक म्हणजे जसं भाईमध्ये एक सीन होता जिथे ते हिच्याकडे जातात, इंटरव्हलचं सीन जिथे ते गाणं होतं ते, अरे तुम्ही दारू पित, अरे बरं ज्या काय घोस्ट स्टोरीज ऐकलेल्या आहेत मी त्या काहीच मी त्याला गिनत पण नाही. पण एक तो गंमत होती ना त्या सीनची. त्यांना एक लीडिंग होतं ते तिकडे का ते गाण्याच्या मैफिलीसाठीचं लीड होतं तो. दारू वॉज नॉट इम्पॉर्टंट एट ऑल. बरोबर. मला जर का ते कुठेतरी जात आहेत आणि तिकडे गाणं चालू आणि हे सगळे गातात तर त्या सीनसाठी घडवलेला हा सीन होता. बरोबर. पण ते काय असतं ते मग. आणि आता ते म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला कधीच जाणवलं नाही. म्हणजे लहानपणी काय माझ्या कॉलेजमध्ये असताना हे जे काय आता इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ना त्याला कोणालाही वाटतं की आपण कमेंट करू शकतो ना. हो. त्यामुळे त्याला आता काही अर्थच नाही. म्हणजे तुम्ही एखादं प्रोजेक्ट केलं तर तुम्हाला हाच प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट होईल असं काही नाही आहे ना. कोणाला तरी तिकडून एक कोणतरी त्याचं एक ऑब्जेक्शन काढत असतो दरवेळेला. पण ते पुलं काय किंवा नटसम्राट काय शिरवाडकर म्हणजे या अभिजात साहित्य कृतींना तर तुम्ही स्वतःचं एक काहीतरी दिलं. पुलंचं साहित्य नव्हतं ते, माझा पुलंवरती केलेलं तुम्ही शेवटी. पण तो माझा, पण त्याला रिसर्च मला खूप लागला. काय होतं की असं कोणी मला पुलंचं काही माहिती तर त्यांचे विनोदच सगळीकडे प्रचलित आहेत.
त्यांचं आयुष्य काय, ते मला रिसर्च करताना खूप गंमत वाटली. ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी आता ते तो जो एक सीन आहे जिथे सुनीताबाई जाऊन अबॉर्ट करतात, तो सीन त्याचं काही डिटेल माहितीच नाही ना. तर तिथे कुठेतरी एक रायटर म्हणून यू टेक अ लिटल लिबर्टीज विच विल नॉट हार्म, हा एक भाग असतो. खाडाखोडा व्हायला लागल्यात. मी अगदी फटाफट माझ्या मनातले 2-3 प्रश्न विचारून घेतो. मध्यंतरी तुम्ही सावरकर पण करणार होतात, पण तो शेवटी रणदीप हुडानी केला. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. सावरकर हे मला खूप फॅसिनेट करतात खूप वर्षापासून. ती गोष्टही मी लिहिलेली, पण हे ज्या वेळेला लिहिली मग ते रणदीप हुडा केम ऑन बोर्ड, चालेल का म्हटलं ठीक आहे. मग ही स्टार्टेड लुझिंग वेट. त्याच्या सिन्सिरिटीबद्दल काही शंका नाही. ही वेंट ऑल आउट. ज्या वेळेला मग प्रोड्युसरने सांगायला लागलं की हा पिक्चर आहे आणि ह्याचं बजेट हे आहे, जे म्हटलं एवढ्यात नाही होणार, यू आर डुईंग सावरकर. मग ते काहीच नाही त्याचं सगळंच. बरं ती स्क्रिप्ट लॉकच होईना. मग मला मी पिक्चर पाहिला नाही तो, कारण आय डिडंट वॉन्ट टू बी जजमेंटल. बरं, म्हणजे मी बनवणार होतो म्हणून आय माईट स्टील बी अ लिटल क्रिटिकल, म्हणून मी म्हटलं नकोच बघूया. त्या पिक्चरमध्ये त्यांनी आय डोंट नो वेदर दे, तुम्ही पाहिला का पिक्चर, एक सीन होता जिथे तो म्हणे ते काळ्या पाण्याच्या सजामध्ये त्यांनी असे वेगवेगळे सेक्शन घेतले आणि तिकडे आपले कुठली ती लढाई, तिकडचे काही सोल्जर्स असतात म्हणे म्हातारे. मी म्हटलं रे काही संदर्भ तरी आहे का, बरं आपल्याकडे कंटेंट आहे की चांगला, वाय डू वी नीड टू. बरं त्यांनी भगतसिंग पण आणला त्याच्यात. हो. मी म्हटलं नाही आहे काही त्याच्यात. तर ह्या बरं तुमच्या ओरिजिनल स्क्रिप्टमध्ये यातलं काहीच काही नव्हतं. नो 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 नो. माझी स्क्रिप्ट अजूनही माझ्याकडे लॉक्ड, आणि ती इतकी ब्रिलियंट स्क्रिप्ट होती आणि तो खूप अशा गोष्टी, तो लॉकच होईना. आज हां ये ठीक आहे बट महेश वो डालेंगे. मग कुठल्या तरी स्वातंत्र्य नंतरच्या काळात त्यांनी तिकडचं कुठलं तरी एक ब्रिटिश ऑफिसरचं काहीतरी टाकलं, मग तो टिळक पाय होते त्याला, आणि ते मी शेंगा खाल्ल्याने मी टरफल स्वराज्य माझा म्हटलं. तर सावरकरांच्या गोष्टीत ते का टाकतोयस तू. तर ह्या गोष्टीनं मला इरिटेट करायला लागल्या. त्यात तो प्रोड्युसर म्हणे 14 कोटीतच पिक्चर करायचा आहे. बरं त्याची तयारी नाही, शूटिंग करायचं आहे, 8 दिवसापूर्वी कपडे नाही, ॲक्टर नाही. तर आय वॉज ॲट अ लॉस. आणि त्याच्यात हा ऐकत नाही. बरं रणदीपला कधी बोलायला गेलं, काही बोलायला, म्हणजे आय नीड टू कम्युनिकेट टू अन ॲक्टर. हा सावरकरांची टोपी आणि चष्मा घालून असा बसल्या, तर मी म्हटलं रे तू त्यातनं बाहेर निघ, आय वॉन्ट टू कम्युनिकेट विथ यू. मग या सगळ्याच गोष्टी झाल्या. मग मी त्या प्रोड्युसरला सांगितलं आयदर आय डू द फिल्म ऑर ही डज द फिल्म. कारण म्हटलं तो होणार नाही सिनेमा, तो सेटवर भांडणं होतील, आणि म्हटलं व्हॉट विल कम आउट ऑफ इट विल बी. मग रणदीपनी तो टेक ओव्हर केला. पण तुम्ही एक डेडलिएस्ट विश एव्हर अशी एक बर्थडे विश दिली होती 4-5 वर्षापूर्वी, आणि गोडसे पिक्चरची अनाउन्समेंट नाही त्यांना कळ. बरं त्याच्यावरती मला एवढं ट्रोल झालो, खूप तुम्ही ट्रोल पण लोकांना कळत नाही. मी गोडसे नाव दिलं म्हणजे आय एम नॉट ट्राईंग टू ग्लोरिफाय हिम ना. तो असा एक धक्का होता लोकांना सरप्राईज करण्याचा. माझं एक छोटंसं म्हणणं आहे, म्हणजे माझं कायम मला खूप प्रश्न पडले असतात. मी इफ नावाचा पण एक सिनेमा लिहिलाय. हो, इफ. आता मी त्याचं नाव इफ ठेवलंय. असं फक्त विचार करा, गो बॅक इन टू हिस्ट्री, आणि इफ गोडसे हॅड नॉट असॅसिनेटेड गांधी, काय झालं असतं देशाचं. द बिगेस्ट ट्रॅजेडी वॉज दॅट ना. म्हणजे त्याच्यात एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इफ मध्ये. तर मला तेच दाखवायचं होतं की व्हॉट डिड यू अचीव्ह बाय किलिंग गांधी. तुला जे अचीव्ह करायचं होतं तू अचीव्ह झालं का, नाही ना. इनफॅक्ट इट वर्क द अदर वे राऊंड. तर ते कळायच्या आधीच मी ट्रोल झालो, हा गोडसेला ग्लोरिफाय करतोय. प्रश्न आहेत. मी म्हटलं मी अजिबात, बट ते म्हटलं ते सांगण्यापेक्षा आपण कधीतरी बनवतो. मी इफ या नावाने बनवीन आता, त्यामुळे कोणी माझ्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही. आत्ता तुम्ही आता थोडासा म्हणजे ते गोडसेचं राहू द्या, कारण ते काय मला वाटतं तुम्ही काय तो चित्रपट कराल असं वाटत नाही. इफ करीन ना. इफ करणार ते
तुम्ही आणखीन आत्ता नुकतंच एक विधान असं केलेलं आहे ज्याच्याकरता तुम्हाला पुन्हा ट्रोल करतायत लोक की मला मुंबईकर म्हणवण्याची लाज वाटते असं. मी मुंबईकर आहे, बॉर्न अँड पण ब्रॉट तुम्हाला लाज वाटते खरंच हो. का? लाज नाही वाटत मला. मोर दॅन लाज, मला आज मी दडपण येतं. मला आज जिथे मी 10 मिनिटात पोहोचवतो तिकडे मला दीड तास लागतो. मी आज गाडी चालवताना मी महिन्यांना 3दा तरी मला ती सर्व्हिसिंगला द्यायला लागते, कारण माझं खड्ड्यात जाते, ह्याच्यात जाते, त्याच्यात जाते. पण तुम्ही बघता सगळे मला- troll करतात, तुम्हाला वाचतात हे सगळं. नाही ते ट्रोल करू, त्याला काही अर्थच नाही ना. माझं म्हणणं, अच्छा सगळे हॅपी आहेत का? माझं म्हणणं आहे की आज एअर क्वालिटी इंडेक्स परवा 183 होती, आज किती आहे मला माहीत नाही. म्हणजे मी त्या सगळ्या गोष्टीत म्हणतो, म्हणजे मला माझी मुंबई मला हवी तशी परत देता का तुम्ही? ह्याच्या मागची माझी भावना कोणी बघतच नाही ना. की आज म्हणतं की मुंबई डेव्हलप केली पाहिजे. कुठे डेव्हलप? जागा कुठे आहे? एक तो फुगा आहे, तो 8 टाइम जास्त भरलाय त्याच्या कॅपॅसिटी. डिकम्पोज म्हटलंय तुम्ही, मुंबई डिकम्पोज. नाही असं वाक्य नाही. परत सांगतो मी, ते बरोबर ऐकलं ना कोणी. डिकंजेस्ट, डिकम्पोज नाही, डिकंजेस्ट कधी करणार? देर आर एन नंबर ऑफ पॉसिबिलिटी. तुम्ही बघत नाही ना की काही मेजर ऑफिसेस की करा की शिफ्ट. इथे राहणाऱ्या मुंबईतला माणूस हॅपी आहे का? आज त्याला बरं वाटतं का? ही गोज लाईक सार्डिन्स इन अ ट्रेन. आणि हा माझा त्या राजकारणानंच प्रश्न होता की व्हॉट आर यू गोइंग टू डू. म्हणजे तुम्ही रोड्स बांधा, ब्रिजेस बांधा, डेफिनेटली दॅट इज प्रोग्रेस. तुम्ही FSI म्हणून बिल्डिंग बांधा, नाही आहे जागा मुंबईत राहायला. मी गाड्यांचं एक उदाहरण सांगतो, मला सगळ्यांना उदाहरण सांगायचं वाटतं. ऑफिशियल गाड्या मुंबईमध्ये काय ते ठाणे, कल्याण बिल्याण धरल्या पकडून तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, ह्या 51 लाख रजिस्टर्ड गाड्या आहेत. 51 लाख. ह्या RTOचा रेकॉर्ड आहे. म्हणजे त्यात ट्रक पण आले, त्याच्यात मोटरसायकल पण आले, त्याच्यात गाड्या पण आल्या. आपण असं धरून एका गाडीची लांबी 6 फूट, ट्रकची 14 फूट असते, गाडीची 7 फूट असते, बाईकची आपण ॲव्हरेज पकडू 6 फूट. त्या बंपर टू बंपर लावल्या ना, बंपर टू बंपर, आणि त्या समजा बघायच्या असतील वरून, तर तुम्ही एअरबस 380ने गेलात तर 12 तास लागतील. ती लंडनपर्यंत लाईन लावून परत 2000 किलोमीटर येईल. तुम्ही कॅल्क्युलेट करा, एका गाडीचे 6 फूट, पर 51 गाड्या 3 कोटी 6 लाख फूट डिवायडेड बाय 1032 or 38 जे काही किलोमीटर आहे ते, आणि करा किती किलोमीटर, 9200 किलोमीटर रांग आहे. मग जागा कुठे आहे मुंबई? आर वी वेटिंग फॉर अ कॅलॅमिटी टू हॅपन, ऑर अ डिझास्टर टू हॅपन, ऑर अन एपिडेमिक टू हॅपन? त्याचा मला मुंबईत राहण्याचा आनंद म्हणून मला आज तिकडे राहायचा त्रास होतोय. की मला आज कुठे बाहेर जायचं म्हटलं तर मी नाही जाऊ शकत. लहानपणी मला शाळेत शिकवलं जायचं, डोंट वॉक ऑन द रोड, वॉक ऑन द फुटपाथ. दाखवा मला फुटपाथ. माझं म्हणणं आहे की तो रोडचा खर्च, एक रोड बांधला, तो रोड दरवर्षी खराब कसा होतो बरं? ते खड्डे एवढे मोठे मोठे असतात की तो रोड, त्या खड्डे बुजवण्यापेक्षा त्या खड्ड्यावर ब्रिजेस बांधा, तो खर्च कमी येईल. एवढे मोठे खड्डे. आणि माझा नागरिक म्हणून त्यांना प्रश्न होता तो की तुम्ही काय करताय. इट इज नॉट, म्हणजे आय एम नॉट अ पर्सन. मी त्या जो मिडल क्लास आहे त्यांना प्रॉब्लेम हा झाला आहे की मिडल क्लास मरतो कोण आहे? मिडल क्लासच मरतोय. त्याला तुम्ही धड रोड. बरं, माझं म्हणणं आहे की मला आजारी झालो, माझं ऑपरेशन रिलायन्समध्ये केलं. माझ्या मिडल क्लास माणसाला तीच सुविधा का नाही मिळत? 50 हॉस्पिटल्स आहेत हो म्युन्सिपल. तुमचं एवढं मोठं बजेट आहे, ती हॉस्पिटल का नाही तुम्ही अद्ययावत करत? माझा का मिडल क्लासचा मुलगा काय मिडल क्लासमध्ये शिवून नोकरी शोधणार? त्याला पण वाटतं की मला बॉम्बे स्कॉटिशमध्ये जावं, त्याला पण वाटतं की मला रिलायन्समध्ये जावं. पण हा राजकीय मार्गाने सुटू शकतो प्रश्न. दॅट हॅज द सोल्युशन हॅज टू बी सॉर्टेड बाय द कॉर्पोरेशन. 70,000 कोटीचं बजेट करू शकता ना तुम्ही. हे करा की सगळी म्युन्सिपालिटी शाळा एअर कंडिशन. राजकीय पक्ष कुठला ह्याच्यात करू शकतो का? माझा सगळ्याच राजकीय पक्षांना प्रश्न आहे. ज्यांनी केलं तर आय विल सपोर्ट इट होल हार्टेडली ना. तुम्ही मी कुठल्याही मनोमिलन पार्टीचं घडवून नाही. आणलेलं आहे. परत सांगतो मी, इथे काय होतं की मला कुठल्या तरी पार्टीचा शिक्का लावला, मी अजिबात कुठल्या पार्टीचं नाहीये. आता तरी मला वाटतं की माझी निवडणूक लढवली होती, पण लढवली होती त्यावेळेला. ते एक अजूनही त्याचे वळ आहेत पाठीवर. पण
माझा हा माझा मिडल क्लास माणूस आज कसं झालंय, आज तुम्ही हेही सांगू शकत नाही की आम्हाला चांगले टीचर्स मिळत नाही ना. डिजिटल झालं ना एज्युकेशन. आय विल गिव्ह यू 10,000 बेस्ट टीचर्स. त्यांचे मी व्हिडिओ काढून दाखवू शकतो की क्लासमध्ये. फक्त त्याची शाळा आहे म्युन्सिपाल्टी, तिकडे ना जायला मलाही माझ्याही मुलाला पाठवायला लाज वाटतं का म्हणे, कारण ती शाळा अद्ययावत आहे. माझी मिडल क्लास मुलं का अशी शिकावी? त्यांनी AC मध्ये का शिकावं? करू शकता ना, एकदाच करायला लागेल ना ते. हॉस्पिटल्स का नाही? म्हणजे एवढी मोठी प्रॉपर्टीज आहेत त्या. हा माझा तळमळीचा प्रश्न आहे. ह्याच्यावरती फक्त कोणी म्हणू नये की मला मुंबईत जायला राग वाटते. मला त्याच्या मागे मी का बोललो हे कोणी विचारच करत नाही ना. बरोबर. खूप प्रश्न आहेत मला. तुमच्या एका मुलाखतीने मनोमिलन घडलं, 2 पक्ष एकत्र आले. नाही, ते कसं आहे, राज ठाकरे माझा मित्र आहे आणि मला जो म्हणतो मला प्रश्न पडतात ना, हा प्रश्न मी विचारला. मी काही केलं नाही हो. मी एक प्रश्न विचारला. लोक म्हणतात तुझ्यामुळे झालं. म्हटलं माझ्यामुळे अजिबात झालेलं नाहीये. पण हा ठरवून प्रश्न विचारला. मी इनफॅक्ट मी ज्यावेळेला राज ठाकरेची मुलाखत घेतली त्याला म्हटलं, मी तुला प्रश्न देत नाही. तुला वाटलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, तू सांग नाही द्यायचं, पुढे जाऊ आपण. पण दिले आधी तर म्हटलं ती घडवलेली मुलाखत वाटेल. माझा प्रश्न ते आहे की मीच फक्त बोललोय का? आधी कोणी बोललत नव्हतं का तुम्ही एकत्र का येत नाही? बोलले होते की. पण आता धर्म संयोगाने ज्याच्यामुळे झालं, पण मी त्याचं क्रेडिट घेतच नाही. आज काय झालं, तेच सगळं वातावरण घेऊन की तू परत महामुलाखत गाजते तुमची. मला खूप प्रश्न विचारायचे हो, वेळ कमी होता आणि तुम्हाला राजकीय. आणि मला फक्त त्यांना नाही, मला सगळ्यांचं म्हणणं ऐकायला आवडेल की. मला खरंच सांगतो, म्हणजे मी माझे संबंध चांगले आहेत. देवेंद्र फडणवीसजींचं कायमच चांगलं. मी त्यांची मुलाखत घ्याल घेतलेली आहे की. तुम्ही बघितली नाही का? त्यांचा पण पॉडकास्ट घेतलेला, खूप सुंदर मुलाखत. कुठल्या तरी पक्षाबरोबर मला करायची आहे त्यांची मुलाखत आधी, कॉर्पोरेशनच्या आधी. कारण मलाही त्यांचं म्हणणं ऐकायला आवडेल की काय होणार आहे, ह्या मुंबईचं काय होणार आहे हे मला खूप ऐकायला आवडेल. माझं म्हणणं आहे की खूप लोक गेले ना मराठी, करा की त्यांना रिहॅबिलिटेट. 200 स्क्वेअर फीटची करा की, घर वापसी करा की त्यांची. आवडेल मला ते. कोणीतरी गेलं तसं. काय झालंय की मुंबईतल्या मराठी मांडवाला ते कळलंच नाही. तरी झोपडपट्टी बांधली असं आज त्यांना घरं मिळाली असते. ते लाज ना, आई भीक मागू देत नाही, बाप चोरी करू देत नाही, तसे गेले बिचारे आपले मुंबई सोडून. बरं, नवीन मुलं जी येऊ इच्छितात, तुम्ही म्हणताय की 1.5 वर्षात AI सिनेमाचं जे काय करून ठेवणार आहे ते करेल. या मुलांनी काय करायचं? त्यांना करिअर त्यांनी काय करायला त्यांनी अभिनय कुठे करायचा? प्रॉम्प्टिंगचे क्लास घ्यायचे. नाही तसं नाही. देर आर सो मेनी अदर ॲव्हेन्यूज. म्हणजे थिएटर आहे ना, आता थिएटर आपलं इतकं थ्राईव्ह होतं मराठी. मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे जितकं यांना हिंदी सिनेमावाल्यांना किंवा तमिळ सिनेमावाल्यांना त्यांच्या सिनेमाचा अभिमान आहे ना, तेवढा मला माझ्या मराठी नाटकाचा अभिमान आहे. तुम्हाला पण तुमचं फर्स्ट पॅशन मला वाटतं कायम थिएटर. तिथून तर आलो ना मी. पण तुम्ही इतकं सगळं फिरून शेवटी तुम्ही शंकर जयकिशनच्या केलं. मला भरत जाधव हा माझा खूप आवडता नट आहे आणि एक थोडंसं क्रेडिट घेतो की तो पहिल्यांदा नाटकात स्टेजवर चढला, कमर्शियल स्टेजला. ते नाटक माझं होतं आणि त्याला अख्खा कॉलेजमधनं असा यंग त्याला मी स्टेजवर आम्ही लॉन्च केलेला, तो अंकुश आणि संजय नार्वेकर. तर ते आणि तेव्हा तो जो मला म्हणाला ना की एक नाटक करूया का सर, म्हटलं चला. मलाही 29 वर्षांनंतर करताना गंमत आली, खूप मजा येते नाटक करायला. पण नाटक हा थकवणारा एक हे आहे नाही? इट डिपेंड्स. आता काही माझं वय राहिलं तरी पण मी नाही दमत, मला मजा वाटते. परवा मी 2 शो, मी आधी बोललेलो भरतला 2 शो करू नकोसा. भरत मला एकदा ट्राय करूया. मी केलं पण मला आय वॉज कम्फर्टेबल. इट इज ऑल हिअर. म्हणजे तुमचं माझं कायम म्हणणं आहे की आय हॅव गॉटन आउट ऑफ कॅन्सर. मला कोणी म्हणेल का मी कॅन्सर म्हणून बाहेर पडलोय? तुम्ही मनानेच बाहेर पडलात, पण फार थोडे लोक नाही. मी तेच म्हणतो ना, ह्याचा जो पॉवर आहे ना तो लोकांना कळलेलाच नाही आहे. इट इज मच मोर दॅन अ मेडिकल क्युअर. मला वाटतं एक शोध मराठी मनाचा आपला जो काही चालू आहे त्यातलं एक मराठी मन आपण शोधायचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे, पण आपल्याला काही थांग लागू शकलेला नाही. ते अजून 2-3 महामुलाखती घेतील तेव्हा आपल्याला लागेल. नक्की करू. तेव्हा आपण तूर्त थांबूया इथे, कारण ह्या अशाच अनंत काळ गप्पा चालू राहतील. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि सगळ्यांशी संवाद साधलायत त्याबद्दल. इकडे अजून एक कुठला तरी प्रश्न आलेले तुमच्यासाठी प्रेक्षकांमधून. what
qualifies in today's time for pursuing acting? Your advice to entertainment Indians, any funny incidences, social media influence versus actual actors. Qualifies today's time for acting is, मला असं वाटतं की आता काय झालंय की सध्या तरी म्हणजे आजकालच्या नटांना खूप गोष्टी ओपन आहेत, म्हणजे खूप साऱ्या वेबसिरीज होत आहेत, टेलिव्हिजन सिरियल्स आहेत, पण मला वाटतं कुठेतरी गपचूप जाऊन एक थिएटर एखादं नाटक फॉलो केलं बॅकस्टेजमध्ये, तर दॅट इज द बेस्ट एज्युकेशन. तिथे एक ॲक्टर प्रिपेअर्स, आपण म्हणतो ना ॲक्टर प्रिपेअर्स, ते खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. आणि घरातल्या घरात आता करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. बरं, ऑनलाईन पण खूप पोर्टल्स आहेत जिथे तुम्हाला ते सांगतात काय करायचं, बेसिक एक्सरसाइजेस काय करायचे, किंवा एखादा सीन, म्हणजे माझं म्हणणं आहे की मी कोविडमध्ये माझ्या मुलींबरोबर मी तेच करायचो. मी सांगायचो एखादा पिक्चरमधला सीन काढा 2 जणांचा, म्हणजे बाईचा असू दे, पुरुषाचा बाईचा असू दे, आणि यू ऑल प्ले ॲक्टर्स. आता तो सीन आहे, तुम्ही लिहून काढायचो, आणि मग तो तुम्ही कसा कराल, मग तुमचं इंटरप्रिटेशन, मग मी रोल्स एक्सचेंज करायचो, मग मी म्हणायचो त्यातलं एक ड्रंक आहे तर करा. सी, दीज आर द इम्प्रोव्हायझेशन्स यू वॉन्ट टू डू. म्हणजे त्याच्यात सगळं चांगलं होईल असं नाही, पण तुमचे इनिबिशन्स जातात. इनिबिशन्स काढणं हे बेसिकली ॲक्टरचं पहिलं गोष्ट आहे. आणि उभं राहणं 2 पायावर, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. मी ऑडिशन कधीच घेत नाही, मला ते खूप डिमिनिंग वाटतं की करून दाखव. नाही, मी त्याशी बोलतो तुला जमेल का, हो, पण मी त्याला बघत असतो त्याची बॉडी लँग्वेज. मेजर म्हणजे काय असतं, तुम्ही 2 पायावर तुमचा बॅलन्स पाहिजे. ज्यावेळेला माणूस शिफ्टी असतो ना, त्यावेळेला कळतं की हा नाही करणार. तो उभा कसा राहतो त्याच्यावरनं कळतं की डिलिव्हर करेल की नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. त्यामुळे मी ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याकडे बघा. बेसिकली अर्धे अधिक ॲक्टिंग स्कूल्स आहेत ते सगळे पैसे कमवण्याचं दुकान आहे. बरं, दुसरा प्रश्न आहे युअर फनी मुवमेंट. मी आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातल्या फनी आहेत. एव्हरीथिंग इज मी आलो इथे ते फनी मुवमेंट्समधनं झालेलो आहे सगळीकडे. त्यामुळे अशा काही खास कुठल्या मुवमेंट्स मला आठवत नाही आहेत. एक फनी मुवमेंट आहे माझ्या आयुष्यातली की मला आठवतं की मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो की खोटं एकदा बोललं ना की सोडायचंच नाही ते. मी एक खूप लहान होतो आणि आमचे वडील जरासे स्ट्रिक्ट होते, आणि ते केस कापून घ्यायचे म्हणजे इथपर्यंत कापायचे की हातात आले नाही पाहिजे. आणि एकदा मला असं, ते आमच्या कॉलनीच्या बाहेरच एक नवीन सलून, कॉलनीतील सगळी मुलं तिकडे जाऊन कापायची. मोहम्मद हेअर कटिंग सलून होतं. आणि माझं आयुष्याचं त्यावेळेचं ॲम्बिशन होतं एकदा तरी मला तिकडे कापता यावं. आणि एकदा संडेचा दिवस मला वडील आले आणि म्हणाले केस वाढलेत. माझं एक घरी यायचं आमचा बार्बर, त्याचं नाव होतं बुद्धू सिंग, नॉर्थचा होता तो. बरं, तो खूप आळशी होता. तो इकडचे केस पण इकडूनच कापायची, मानबीन अशी वळून. तो इथे जायचाच नाही कधी. तर मला इरिटेटिंग होत होतं बुद्धू सिंग. तर एक दिवस वडील मला म्हणाले, तो आला नव्हता बुद्धू सिंग, पैसे दिले आणि म्हणाले की ते वडाला एक पॉप्युलर हेअर कटिंग सलून आहे, तिकडे जाऊन केस काप. म्हण मी लगेच, मला मोहम्मद हेअर कटिंग सलून आठवलं. मी पटकन, बरं, मोहम्मद हेअर कटिंग सलून 200 मीटरवर होता, पॉप्युलर हेअर कटिंग सलून 1.5 किलोमीटरवर होतं. लहानपणी आपल्याला तेवढं ध्यानात येत नाही. मी पटकन गेलो आणि माझं नशीब वाईट, मोहम्मद हेअर कटिंग सलूनमध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे मला लगेच तिकडे जागा मिळाली आणि त्याने आपले कापले केस, थोडे थोडे ठेवले. घरी आलो आणि काय नाही, घरी पटकन आलं, धावत आंघोळीला गेलो. बाहेर आलं, वडील म्हणले काय कापले केस. म्हटलं ते मला लक्षात नाही आलं का वडील म्हणतात. कुठे कापलेस? म्हटलं पॉप्युलर हेअर कटिंग. काय कापलेस? म्हटलं त्यांनी कापले. नाही, बरोबर नाही. माझ्या लक्षात नाही आलं. वडिलांना डाऊट आला, लवकर कसा आला ते त्यावेळेला कॅल्क्युलेशन आलं नाही. मला म्हणाले चल जाऊया. मी म्हटलं चला. म्हटलं काय येणार. बाहेर आले, 50 मीटर विचारलं कुठे कापलीस. मी म्हटलं तर इथून मार खाईन. म्हटलं पॉप्युलर हेअर कटिंग सलून. अजून गेले 200 मीटर, खरं सांग कुठे कापलेस. म्हटलं पॉप्युलर हेअर कटिंग. पॉप्युलर हेअर कटिंग सलूनच्या बाहेर विचारलं कुठे कापलेस. मी म्हटलं आता मेलो ठार. बरं, मला माहीत नाही, तो वडिलांचा मित्र होता तो मालक त्याचा. मी म्हटलं पॉप्युलर हेअर कटिंग. आतमध्ये आले, तो मालक आला. अरे काय झालं मांजरेकर, हे काय केस कापलेत.
तर नेमकं ना त्यांचा ब्रेक होता, वर्गात काही नाश्ता करायला गेले. ते म्हणा येतील आता, कोणी कापले? म्हटलं होता एक जण. म्हटलं मेलो. आले ते 4-5 जण. कोणी कापले? मी एकाला म्हणलं ह्याने कापले. तो म्हणाला मी नाही कापले. म्हटलं रे आत्ता येऊन गेलो तुझ्याकडे. मी शेवटपर्यंत, तो बिचारा म्हणलं मी नाही काटत साहेब येतो तो. त्या मालकाला पण कळलं की हा मुलगा स्वतःची कातडी वाचवतोय, म्हणून त्यांनी दुसऱ्याकडे बसवला मला आणि पुन्हा तेवढे केस कापून मी घरी गेलो. तर हा एक फनी इन्सिडेंट आहे की मी तेव्हा शिकलो की एकदा खोटं बोललं की मग ते तिकडे उघड झालं असतं 1.5 किलोमीटर मार खात आलं. 1.5 किलोमीटर मार्ग आला असता मी. त्याच्यानंतर बरं तो माझून शाळेत नाही यायचा रस्ता होता. मी 6 महिने त्या फुटपाथला पण गेलो नाही. आणि काय शेवटचा एक प्रश्न, सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स खूप झालेला आहे हल्ली. म्हणजे सोशल मीडिया हॅज टेकन ओव्हर. म्हणजे हल्ली काय झालं, लोकांची एंटरटेनमेंटची व्हॅल्यू आता ही झाली, त्यांना 5 मिनिटाचं एंटरटेनमेंट पाहिजे. 5 मिनिटात, कारण त्यांना 1000 ऑप्शन्स आहेत. दे डोंट वॉन्ट टू वेस्ट टाईम इन ह्याच्यात अर्धा तास. मला ते पण बघायचं आहे, मला तो पण बघायचं. मग ते रील्स बघायचे आहेत त्यांना. म्हणजे इट हॅज बिकम लाईक अ एपिडेमिक. 6 सेकंद आहे आपला टाइम स्पॅन. नाही पण तिकडे आता ते म्हणतो 1-2 मिनिटाच्या सिरीज आल्यात. त्यामुळे सोशल मीडिया इज गोइंग टू रूल इन द नियर फ्युचर. म्हणजे दॅट इज गोइंग टू टेक ओव्हर एव्हरीथिंग. करिअर होऊ शकतं का असं? म्हणजे करिअर डेफिनेटली होऊ शकतात. किती लोक आहेत म्हणजे यूट्यूब चॅनेलवाले करोडो रुपये कमवतात, जे सिनेमावाले कमवत नाहीत. त्याला काही अर्थच नाही. पण ते असं नाही की एव्हरीबडी सक्सीड्स, पण डेफिनेटली दॅट कॅन बी अ करिअर ऑप्शन डेफिनेटली. अशा खूप गप्पा आपल्या चालू राहतील आणि हळूहळू आपल्याला असं अशा ठिकाणी जावं लागेल की आपण एक महेश मांजरेकरांना गाणं वगैरे म्हणायला सांगा वगैरे आहे. नाही पण नाही हो. अरे विजय केंकरे, नाही असं नाही गाणं गाणं कुठलं असं ऑफ हँड बोलताय. तिकडे सगळं ट्युनिंग विनिंग करतात ते. किशोर बेसूर आहे तसं मी. किशोरचं कुठलं गाणं म्हणू? आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. थँक्यू. उत्तम गायक आहेत मांजरेकर, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मी त्यांचे खरंच आभार मानतो. धन्यवाद आणि थँक्यू ऑडियन्स, फॅन्टॅस्टिक ऑडियन्स. आणि माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.